उपमुख्यमंत्री अजित पवार आज रोहित पवार यांच्या मतदारसंघामध्ये आहेत। विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच अजित पवार हे जामखेड विधानसभा मतदारसंघात येणार आहेत। शिव फुले आंबेडकर जयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमाचं उद्घाटन देखील करणार आहेत। विधान परिषद सभापती राम शिंदे आणि अजित पवार एकाच व्यासपीठावर येणार आहेत। आज दिवसभर कर्जत जामखेड या विधानसभा मतदारसंघामध्ये काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ ज्या ठिकाणी रोहित पवार यांनी बाजी मारली, रोहित पवार यांच्या मतदारसंघामध्ये आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे येणार आहेत। विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच अजित पवार हे जामखेड मतदारसंघामध्ये येणार आहेत। शिव फुले आंबेडकर जयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमासाठी ते उपस्थित राहणार आहेत। यावेळी उद्घाटन सुद्धा विविध ठिकाणचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघात अजित पवार येणार आहेत। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी उमर सय्यद आपल्यासोबत जोडलेत। उमर, खरं तर आपण पाहतोय कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ ज्या ठिकाणी रोहित पवार आमदार आहेत, त्या मतदारसंघात विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच आज अजित पवार येत आहेत। आजच्या त्यांच्या दौऱ्याचं स्वरूप नेमकं कसं आहे? पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी उमरकडे जाणार आहे। उमर, आपण पाहतोय अजित पवार यांच्या मतदारसंघामध्ये अजित पवार आज येत आहेत आणि त्या ठिकाणी आज खरं तर अनेक कार्यक्रमांचं उद्घाटन सुद्धा होणार आहे। अजित पवार यांच्या आजच्या दौऱ्याचं नेमकं स्वरूप कसं असणार आहे? काही तांत्रिक अडचणीमुळे उमरशी आपला संपर्क होत नाही, मात्र अजित पवार हे आज कर्जत जामखेड या विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या ठिकाणी रोहित पवार हे आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघात येणार आहेत। विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच आज अजित पवार हे रोहित पवार यांच्या मतदारसंघामध्ये येणार आहेत। त्यामुळे आज दिवसभर या संदर्भात काय घडामोडी त्या ठिकाणी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे।